गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून नागरिक हैराण झाले आहेत. आदर्श विद्यालय शाळेजवळील परिसरात हे कुत्रे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ला करत आहेत. आतापर्यंत अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळते. शाळेचा परिसर असल्याने लहान मुलांनाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका सुरक्षा रक्षकावर भटक्या कुत्र्याने थेट उडी मारून खांद्यावर चावा घेतल्याचे स्पष्ट दिसते. यामुळे परिसरातील भीतीचे वातावरण आणखी वाढले आहे. नागरिकांनी प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. असं आहे की तिथे ना काही रस्त्यावर अनेक कुत्रे वावरतात आणि ते भटकी कुत्रे आहेत. एखादं समजा कोण तिथे एकटा तिथे वावर करत असेल किंवा चालत असेल तर ते त्याच्यावर बघून ज्या पद्धतीने एकटा असेल ते हल्ले करतात. तो त्याचा लचका तोडणं किंवा अंगावर चावणं हे इतकं भयंकर असतं की त्याला पण कळत नाही की काय झालं आणि तो इतका म्हणजे घाबरून जातो व्यक्तींना. त्यात समजा कोणतरी सामान्य कोण लोक चालण्याबिना रस्त्याची लोक आली आहेत त्याच्यासमोर काहीतरी दगड टाकलं किंवा काही बांबू टाकलं तर ते थोडेफार पण तरीही सुद्धा ते भटकी कुत्रे असे आहेत ना न कोणाला ऐकणार त्याच्या फटकन अंगावर येतात आणि इतका जोरात चाव मारतात ना. एखादं रितू महिला पण तिकडे चालणारी आहेत तिथे त्या भागाला आमच्या इथे शाळा पण आहे. जे लहान विद्यार्थी पण तिकडे पण कसं आहे दिवसा ढवळीनं जास्त क्राऊड असल्यामुळे ते हल्ले करत नाही. फक्त संध्याकाळचा असा टाईम झाला किंवा दुपारचा असा काहीतरी मधला टाईम असेल तिथे कोण नसेल आणि समजा एखादा कोण लहान मुलगा गेला वृद्ध महिला गेली किंवा कोणतरी असं व्यक्तिगत असं एकटा असेल तर त्याच्यावर ती लोक फटकन चाव मारतात आणि असे चाव मारतात त्या टायमाला ते 1चे 2 2चे 4 कधी होतात त्यांचं कळत नाही आहे. आणि एवढं भीतीचं वातावरण आहे ना की काही आमच्यासारखी जुनी लोक जे तिथून ज्यांना तो रस्ता यायची वायवळ मालती आहे कसं जायचं काय जायचं त्याच्यामुळे आम्ही पण सुद्धा तो रस्ता कधी टाळतो. हां पण दिवसाडे आमच्याकडे काही लोक तिथे संख्येनं जास्त लोक असतात त्याच्यामुळे आम्ही लोक काही गोष्टी जायचा प्रयत्न करतो. पण असे भीतीचं वातावरण आहे आमच्याकडे की बाबा ते कधी कुठेतरी अंगावर येऊन असे करतं की ते आम्ही पण सुद्धा गाडी चालवताना कधी आले पटकन अंगावर असं पटकन येतात त्यावेळी ती भीती वाटते की अरे काय जातं आमचं डिसबॅलन्स बिघडतो आम्ही गाडी घेऊन पडतो त्या टायमाला तिथे. कसं यावर महानगरपालिका हे दुर्लक्ष करते का? कुत्र्यांवर कुठलीही कारवाई केली जात नाही का? काय आलं ना की महानगरपालिकेकडे पूर्वी कुत्रा पकडायची काहीतरी जागा किंवा ते लोक काहीतरी करायचे. हल्ली पत्रव्यवहार सुद्धा करून महानगरपालिकेला तसं काही ती टीम तशी येत नाही. तसं पूर्वी कसे महानगर